उठताना, बसताना, चालताना, झोपताना सदा सर्व काळ आपण स्मृतिवान असलं पाहिजे. बुद्धानुस्मृती केली पाहिजे, धम्मानुस्मृती केली पाहिजे. सोबत सोबत आपण संघानुस्मृती सुद्धा केली पाहिजे. संघानुस्मृती म्हणजे काय? तर भगवंताचा जो श्रावक संघ आहे, जो की ज्ञानी आहे, विद्वान आहे, बुद्धिवान आहे, सरळ मार्गावरती अरूढ आहे, अशा प्रकारच्या संघामध्ये असणारे जे सद्गुण आहे, ते सद्गुण माझ्यामध्ये सुद्धा निर्माण व्हावे. मी सुद्धा त्या सद्गुणाला धारण करावं आणि माझं जीवन सुखपूर्वक जगावे. अशा प्रकारे सदा सर्व काळ आपण चिंतन केलं पाहिजे. ज्ञानी लोकांचं, बुद्धिवान लोकांचं, प्रज्ञावान लोकांचं आपण सदा सर्व काळ जर चिंतन करत असेल, त्यांच्या गुणांचं चिंतन करत असेल, त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रज्ञेचं आपण चिंतन मनन करत असेल, तर आपल्यामध्ये सुद्धा तशा प्रकारचे सद्गुण निर्माण होत असतात. आणि त्यामुळे सदा सर्व काळ बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती आपण केली पाहिजे. या तीनही प्रकारच्या स्मृती करणारा मनुष्य आपल्या जीवनामधील सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करून सुखाला प्राप्त होत असतो. नमो बुद्धाय. जय.